प्रकाश रामचंद्र रणपिसे, राहणार मौजा आंबोडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. आणि माझे बाधित शेतकरी चंद्रकांत जनार्दन रणपिसे व अशोक ठाकूर रणपिसे आम्ही तिघेजण आज 19 तारखेपासून ते आज तागायत 12 दिवस उपोषणाला बसलेलो आहे. आणि आम्ही याचं उपोषणाचं जे पत्र आहे ते 12 तारखेला दिलेलं आहे. त्या दिवसाला आज 19 दिवस झाले. आज उपविभागीय अधिकारी तथा प्रांत मॅडम यांच्या कार्यालयासमोर आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत. कारण एक पुण्याचे उद्योजक श्री अनवर बाबूलाल शेख यांनी आमच्या महार वतन जमिनीमध्ये जमीन खरेदी केली व रस्त्याची मागणी येथील तहसील कार्यालयाला केली. तहसील ऑफिसला केल्यानंतर त्यांनी तहसील ऑफिसने तो अहवाल मंडल अधिकाऱ्याकडे पाठवला. मंडल अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी आम्हाला पत्र दिलं, आम्हाला नोटीस केलं. त्या नोटीसप्रमाणे आम्ही हजर राहिलो आणि आमचे जबाब घेतले. जबाब घेतल्यानंतर त्यांनी स्थळ पाहणीसाठी आंबोडीला आले. आंबोडीला आल्यानंतर तिथं जो पर्यायी रस्ता आहे त्या रस्त्यानेच आम्ही अनवर बाबूलाल शेख यांनी जी मागणी केलेली आहे त्या स्थळापर्यंत गेलो. आणि त्या स्थळापर्यंत गेल्यानंतर आम्हाला ते अनवर बाबूलाल शेख यांनी जो अर्ज केलेला आहे पुरंदर तहसीलकडे की मला जो रस्ता पाहिजे तो शिवरस्ता पाहिजे, तिथं आम्ही गेल्यानंतर आम्ही पुरंदरचे मंडलाधिकारी सुहास कांबळे यांना सांगितलं की साहेब त्यांनी शिवरस्त्याची मागणी केली आहे, तरी हा कुंभरवळण आंबोडी हा शिवरस्ता आहे, याच्यामध्ये फक्त तुम्ही मागासवर्गीयांचे 7 बारे जोडलेले आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कुंभरवळणाचे 7 बारे जोडलेले नाही ते निदर्शनास आणून देखील सासवडचे मंडलाधिकारी सुहास कांबळे यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आपल्या जो पंचनामा केला त्या पंचनामामध्ये त्यांनी ते नमूद केलं नाही. दुसरी गोष्ट आम्ही त्यांच्या निदर्शनास आणली की यामध्ये तुम्ही जे सासवडचे 7 बारा जोडलेले आहेत ते सासवडचे 7 बारा साहेब आंबोडीचे 7 बारा जे जोडलेले आहेत त्या आंबोडीचे 7 बारा तुम्ही 131 गट जो आहे तो वनरक्षित आहे. आणि त्या वनरक्षित गटामध्ये इतर हक्कामध्ये आंबोडीचे ग्रामपंचायत आहे, त्या वन विभागाला किंवा आंबोडी गावच्या ग्रामपंचायतीला तुम्ही नोटीस बजावलं नाही, त्यांचे जबाब घेतले नाही, तेही त्यांनी ते टाळाटाळ केली. आणि त्यांनी आम्हाला तो जो पंचनामा आहे आमच्या समोर न करता आमच्या पाठीमागं केला. आणि तो जो पंचनामा जो अहवाल जो सादर केलेला आहे त्याच्यामध्ये तहसीलदारांना त्यांनी कुठल्याही प्रकारचे त्या अहवालामध्ये दाखवले नाही. याचा अर्थ असा होतो की जे अनवर बाबूलाल शेख यांनी जो अर्ज केलेला आहे त्यांना तो रस्ता मिळावा हा पूरक ठरतो. हा जो मंडलाधिकाऱ्यांनी केलेला हा जो चौकशी अहवाल आहे हा चुकीचा आहे. हा आर्थिक तडजोडीमधून संगनमताने केलेला दिसतो आहे. दुसरी गोष्ट अशी की त्यांनी तो अहवाल पुरंदरचे तहसीलदार यांच्याकडे पाठवला. पुरंदरच्या तहसीलदाराने आम्हाला कुठल्या प्रकारचं नोटीस न देता आम्हाला विचारत न घेता तो एकतर्फी निकाल केला. त्या अर्जामध्ये बबन शंकर रणपिसे, सुवर्णा गायकवाड आणि अनवर बाबूलाल शेख हे तिघे इसम अर्जदार असून त्या अर्जदारावरती फक्त अनवर बाबूलाल शेख यांनी सही केलेली आहे. आणि जे बबन शंकर रणपिसे आहे आणि जे सुवर्णा गायकवाड आहे यांची त्याच्यावरती सही नाही किंवा कुठला त्यांचा जबाब नाही, सर्कलने देखील त्यांचा जबाब घेतलेला नाही. ही बाब आम्ही त्यांच्या निदर्शनास आणली तरी पण त्यांनी त्याच्यामध्ये दुर्लक्ष केलेलं आहे. आणि तो अहवाल इथे आल्यानंतर तहसीलदार साहेबांनी आम्हाला कुठलेही नोटीस न पाठवता एकतर्फी त्यांनी त्यांचं कामकाज चालवलं. आणि एकतर्फी जो अनवर बाबूलाल शेख यांनी दिलेला जो अर्ज आहे तो अर्ज मंजूर केला. हा आदेश आम्हाला ज्या मागासवर्गीय शेतकऱ्यांना अन्यायकारक आहे त्या अन्यायाच्या विरोधात आम्ही 12 तारखेला अर्ज दिलेला आहे. त्याला 19 दिवस झाले आणि आम्ही 19 तारखेपासून आज तागायत 12 दिवस उपोषण करतोय. परंतु येथील मंडळ जे तहसीलदारांनी जो दिलेला आम्हाला जो अन्यायकारक आदेश आहे
त्या आदेशाबाबत आम्ही माननीय मंडल हे तुमचे प्रांत अधिकारी यांना अर्ज दिला. त्याच्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना अर्ज दिला. त्याच्यानंतर कलेक्टर साहेबांना अर्ज दिला. विभागीय आयुक्तांना अर्ज दिला. पुणे ग्रामीण मुख्यालयाला अर्ज दिला. सासवडचे निरीक्षक पोलीस निरीक्षक यांना अर्ज दिला. आणि आज गेले आम्ही 12 दिवस आम्ही आज उपोषणावर बसलेलो आहे. पण सासवडचे सासवडचे प्रांत अधिकारी वर्षा लांडगे यांनी कुठल्याही प्रकारचं आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही आणि कुठल्याही प्रकारची आमची दखल घेतली नाही. तरी हे आंदोलन आम्ही उग्र करू. याची दखल जर घेतली नाही तर आम्ही या आंदोलन उग्र करू. याला सासवडचं तहसीलदार ऑफिस प्रांत ऑफिसला जबाबदार राहील त्याला. आणि हे जे तहसीलदारांनी दिलेला जो आदेश आहे, जे मंडलाधिकारी आणि तहसीलदार आणि अनवर बाबूलाल शेख यांनी तिघांनी संगनमतानी आर्थिक तडजोडीमधून हा भ्रष्टाचाराचा आदेश असताना वरिष्ठ वर्षा लांडगे यांनी त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाही. तरी जर हे उग्र आंदोलन जर केलं तर याला येथील प्रशासकीय अधिकारी त्याला जबाबदार राहतील. आणि आम्ही आज 12 दिवस इथं प्रत्येक जण जो आहे तो आज हातावरती पोट आहे. आज 12 दिवस यांच्या दारामध्ये न्याय मागतो, परंतु हे न्याय देत नाही. जर हा आदेश रद्द करत नसतील तर आम्ही तो आदेश रद्द होईपर्यंत आम्ही इथे आंदोलन करू. हे आम्ही आज प्रशासनास जबाबदारीने सांगत आहोत. यांनी ठिकाणावर यावं, ठिकाणावर करावं. वेळ पडल्यास आम्ही हे आत्मदहन करू, पण आम्ही त्याला रस्ता देणार नाही. यांनी लक्षात घ्यावं, जो आदेश मागे घ्यावा आणि आम्हाला याच्यातून जो आदेश आहे तो तात्काळ रद्द करावा आणि आम्हाला न्याय द्यावा अशी नम्र विनंती करतो. जय भीम.